मी जितेंद्र भिलारे. जवळपास 20+ इयर्सचा माझा एक्सपिरियन्स आहे. 5वी पासून 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश विषय अध्यापन करण्याचं काम मी करतोय. त्याचबरोबर या स्कॉलरशिपच्या असतील, काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतील, याच्यासाठी सुद्धा मार्गदर्शन करण्याचं काम मी करतो. आज आपण या ठिकाणी थोडासा परिचय करून घेतला की मी काय करतोय आणि तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात ते सगळे विद्यार्थी. तुमच्या सर्वांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो. तुमच्या सर्वांचं आज सायंकाळच्या लेक्चरला माझ्याकडून स्वागत आहे. याचबरोबर आज आपण ग्रामरचा एक पहिला टॉपिक आहे, ज्याचे इंट्रोडक्शन आपण घेणार आहोत. ग्रामरचे बरेच सारे टॉपिक आहेत, याच्यावरती आधारित आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला काही प्रश्न विचारले जातात. मग ग्रामर कन्सेप्ट आहेत, व्होकॅब्युलरी रिलेटेड काही प्रश्न असतात, पॅराग्राफ वरती काही प्रश्न दिलेले असतात. या सगळ्याच प्रश्नांचा आपण स्टेप बाय स्टेप स्टडी करणार आहोत. परंतु आजच्या पुरता आपल्या समोर जो काही आहे टॉपिक, दॅट इज चेंज द व्हॉइस. खरं तर चेंज द व्हॉइस तुम्हाला माहितीच आहे. बऱ्याचदा तुम्ही या चेंज द व्हॉइसचा परिचय झाला असेल किंवा कदाचित आता 7वी आणि 8वीचे विद्यार्थी समोर आहेत, तर त्यांच्यासाठी हा नवीन पार्ट आहे. आतापर्यंत तुम्ही सिनोनिम्स, अँटोनिम्स, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, सिंग्युलर, प्लुरल, डिग्री फॉर्म्स, वर्ब्स, पास्ट टेन्स, पास्ट पार्टिसिपल अशा काही गोष्टींचा परिचय तुम्हाला आहे. पण ऍक्च्युअली आता 7वी 8वी पासून आपल्याला काही ग्रामरचे टॉपिक आहेत ते अभ्यासावे लागतील, कारण त्या आधारित आपल्याला काही प्रश्न विचारले जातात. यातला जो टॉपिक आहे हिअर, देयर इज चेंज द व्हॉइस. हा आपला टॉपिक आहे. चेंज द व्हॉइस याचे 2 टाइप्स असतात, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. मग हे दिलेलं जे काही टेन्सचं टाइप आहे ते आपण इथं बघूयात. पुढच्या स्क्रीनवर तुम्हाला इथं दिसेल. सो चेंज द व्हॉइस. व्हॉट इज द व्हॉइस? इंट्रोडक्शन व्हॉइस इज गिवन हिअर. व्हॉइसची इंट्रोडक्शन या ठिकाणी दिलेली आहे. काय इंट्रोडक्शन आहे व्हॉइसचा? 2 टाइप्स ऑफ व्हॉइस. व्हॉइसचे 2 टाइप असतात. एक आहे ऍक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा आहे तो आहे पॅसिव्ह व्हॉइस. मग ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं वाक्य आणि पॅसिव्ह व्हॉइस मधलं वाक्य याच्यामध्ये काय डिफरन्स असतो? तर याचं कन्स्ट्रक्शन फक्त वेगळं आहे. मीनिंग मात्र ऍज इट इज असतं, सेम असतं. मग इथं आपण पहिल्यांदा बघूया की काही सेंटेन्सेस आपल्या स्क्रीनवरती आहेत. त्या सेंटेन्सेसचा आपल्याला पहिल्यांदा दिलेलं सेंटेन्स कोणत्या व्हॉइस मधलं आहे ते आपण आयडेंटिफाय करूया. आणि मग व्हॉइस ओळखण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत का? सो हिअर ऑन द स्क्रीन यू विल सी, या स्क्रीनवरती तुम्हाला 2 सेंटेन्सेस दिसत आहेत. यातला आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं सेंटेन्स आणि सेकंड वन आहे पॅसिव्ह व्हॉइस मधलं सेंटेन्स. पहिलं वाक्य आहे ऍक्टिव्ह व्हॉइस, दुसरं वाक्य आहे पॅसिव्ह व्हॉइस. सो जस्ट अ मिनिट. ओके, आता मला वाटतंय बऱ्यापैकी स्क्रीन दिसत असेल काही विद्यार्थ्यांना. ओके, यावरती ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस याची 2 सेंटेन्सेस आहेत. काय डिफरन्स दिसतोय तुम्हाला या 2 सेंटेन्स मध्ये? तर पहिलं सेंटेन्स जे आहे दॅट इज सिंपल. ही राइट्स अ लेटर. ओनली 3 वर्ड्स आर देअर. 3 शब्द दिसत आहेत. आणि दुसरं सेंटेन्स बघितलं तुम्ही, अ लेटर इज रिटन बाय हिम. या ठिकाणी 4-5 सेंटेन्सेस आहेत. ऍक्च्युअली तुम्ही बघितलं तर या दोन्हीही सेंटेन्सचा मिनिंग जो आहे तो सेमच आहे. जरी ऍक्टिव्ह मधलं सेंटेन्स आहे, पॅसिव्ह मधलं सेंटेन्स आहे,
दोन्ही सेंटेन्सेसचा मिनिंग आहे तो एकच असतो. मग तरी सुद्धा ऍक्टिव्हचं पॅसिव्ह काय करायचं? व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? व्हाय वी ट्रान्सफॉर्म दिस सेंटेन्सेस फ्रॉम ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह अँड पॅसिव्ह टू ऍक्टिव्ह? ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह का करायचे याचं रिझन काय आहे? त्यातलं पहिलं कारण तुम्हाला माहिती आहे, आपल्याला एक्झाम मध्ये विचारलं जातं, त्यामुळे आपल्याला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करता आलं पाहिजे. त्यानंतर हे जे सेंटेन्स दिलं दिसतंय, सगळ्यांना हे वाक्य दिसत असेल ऍक्टिव्ह व्हॉइसचं. ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह हे करत असताना ही राइट्स अ लेटर हे सेंटेन्स तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय. आता या वाक्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल पहा. ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं करायचं यासाठी काही बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. मग कोणत्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत? तर सगळ्यात पहिलं म्हणजे वी शुड नो द टेन्स. दिलेलं वाक्य कोणत्या टेन्स मधलं आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. सेकंड, दिलेल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे. थर्ड, दिलेल्या वाक्यामध्ये वर्ब काय आहे. आणि फोर्थ, दिलेल्या वाक्यातील ऑब्जेक्ट काय आहे. या 4 गोष्टी आपल्याला ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करताना समजून घ्याव्या लागतात. मी पुन्हा सांगतो, या स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. पहिली गोष्ट काय करावी लागेल चेंज व्हायसाठी, तर दिलेल्या वाक्याचा टेन्स. दिलेल्या वाक्याचा टेन्स कोणता आहे. नंतर दिलेल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे. दिलेल्या वाक्यातील वर्ब काय आहे आणि ऑब्जेक्ट काय आहे. सो यू हॅव टू आयडेंटिफाय these 4 things. या 4 गोष्टी समजून घ्याव्या लागतील. कोणत्या 4 गोष्टी? टेन्स, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. एकदा ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या की मग आपल्याला ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह कसं करावं ही गोष्ट आपल्याला पाहता येईल. मग आता दिलेल्या सेंटेन्स मध्ये ही राइट्स अ लेटर या सेंटेन्स मध्ये आता मी सांगितलेल्या गोष्टी ओळखूया. पहिलं काय करावं लागेल आपल्याला, तर या दिलेल्या सेंटेन्सचा टेन्स कोणता आहे. तर टेन्स कोणता आहे पहा बरं. ही राइट्स अ लेटर, तुम्हाला समजतंय की तो प्रेझेंट सिंपल टेन्स म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स मधलं सेंटेन्स आहे, ते पहिल्यांदा समजून घ्या. प्रेझेंट टेन्स. यानंतर आपल्याला ओळखायचंय या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट कोणता आहे. कोणता सब्जेक्ट आहे, तर ही हा याच्यामधला सब्जेक्ट आहे. सो सब्जेक्ट आहे ही. त्यानंतर वर्ब कोणता आहे, राइट्स. राइट्स इज द वर्ब. आणि ऑब्जेक्ट कोणता आहे, अ लेटर इज द ऑब्जेक्ट. अ लेटर. या गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा समजून घ्याव्या लागतील. व्हॉट इज सब्जेक्ट, व्हॉट इज वर्ब आणि व्हॉट इज ऑब्जेक्ट. सो सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. मी इथं शॉर्ट मध्ये लिहिले SVO. S म्हणजे सब्जेक्ट, V म्हणजे वर्ब, O म्हणजे ऑब्जेक्ट. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. 3 गोष्टी वाक्यातल्या शोधाव्या लागतील. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. एकदा या गोष्टी तुम्हाला फायनल झाल्या की मग तुम्ही पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन करता. पॅसिव्ह करताना काय करावं लागेल, जे तुम्ही ऑब्जेक्ट शोधलेला आहे ते पॅसिव्ह मध्ये यू हॅव टू बिगिन विथ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टने वाक्याची सुरुवात करावी लागेल. काय ऑब्जेक्ट आहे, अ लेटर. सो पॅसिव्ह मध्ये सुरुवातीला येतं ऑब्जेक्ट, म्हणजे ते सब्जेक्ट म्हणून नंतर कार्य करते. यानंतर तुम्हाला इज हा शब्द घेतलेला दिसतोय पहा.
तर दिलेलं सेंटेन्स ज्या टेन्स मधलं आहे त्या टेन्स मधलं तुम्हाला या ठिकाणी हेल्पिंग वर्ब घ्यावा लागेल. प्रेझेंट टेन्स मधलं आहे, मग प्रेझेंट टेन्स मध्ये एम, इज, आर या तीन पैकी तुम्हाला एक हेल्पिंग वर्ब या ठिकाणी घ्यावं लागेल अँड दॅट इज. कारण अ लेटर इज सिंग्युलर. लेटर हे एकवचनी आहे, सिंग्युलर आहे, पण त्याच्या पुढे तुम्हाला इज घ्यावं लागेल. हे जर लेटरच्या ऐवजी लेटर्स असतं तर काय घेतलं असतं, आर घ्यावं लागलं असतं. परंतु लेटर हे सिंग्युलर आहे आणि म्हणून आपण इथे घेतोय इज. इज. यानंतर जे वर्ब आहे त्या वर्बचं V3 म्हणजेच पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल काय असतं तर तुम्ही पहा, टेक हा जर का वर्ब घेतला तर टेकचा पास्ट फॉर्म होतो टुक आणि याचा पास्ट पार्टिसिपल आहे दॅट इज टेकन. म्हणजेच V3 याला क्रियापदाचं तिसरं रूप असं म्हणतात. टेक, टू, टेकन, गिव्ह, गेव, गिवन, राईट, रोट, रिटन आणि म्हणून इथं तुम्हाला दिसेल रिटन हे क्रियापदाचं तिसरं रूप घेतलेलं आहे. आणि मग वाक्याच्या शेवटी बाय ही आहे ते या ठिकाणी होईल हिम. इथं कर्त्याची द्वितीया लिहावी लागते. म्हणजे इथं सुद्धा काही चेंजेस केले जातात. यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर परत एकदा आपण बघूया की पुन्हा हे वाक्य मी रिपीट करतो. तुम्ही मला सांगायचंय, तुम्ही सर समोर पाहताय, पाहता पाहता मला सब्जेक्ट कोणता आहे ते सांगायचंय. तर या सेंटेन्स मधला सब्जेक्ट कोणता आहे, यातला सब्जेक्ट आहे ही. सब्जेक्ट आहे ही. वर्ब कोणता आहे, राईट्स. ऑब्जेक्ट कोणता आहे, अ लेटर. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट या गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा समजल्या. उत्तराची सुरुवात तुम्ही करणार आहेत, ऑब्जेक्ट घेणार सुरुवातीला म्हणजेच अ लेटर. वाक्य वर्तमान काळी आहे, प्रेझेंट टेन्स मधलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला एम इज आर पैकी एक घ्यायचंय. लेटर एकच वचन आहे, दॅट्स वाय इज. यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप घ्यावं लागतं. राईट हे जे वर्ब आहे त्याचं तिसरं रूप म्हणजेच पास्ट पार्टिसिपल त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात. ते पास्ट पार्टिसिपल आहे रिटर्न. आणि सर्वात शेवटी बाय आणि ही त्याची द्वितीय आपण घेतो. ही कन्वर्ट्स and it becomes him. इथं ही काय होतं, it becomes him. आता मग हे प्रोनाउन्स कोणकोणते इथे येतात आणि त्याच्यामध्ये काय चेंजेस येतात ते आपण बघूयात. बरं, इथं जसं ही हे तुम्हाला प्रोनाउन दिसत आहे, इथं तुम्हाला ही प्रोनाउन दिसत आहे. या पद्धतीनं आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे असे हे प्रोनाउन्स सुरुवातीला असतील. जसं ही हिम मध्ये रूपांतरित झालंय, हिचं हिम केलं जातं, त्या पद्धतीनं मग या प्रोनाउन मध्ये काय काय चेंजेस होतील. सो आय विल बिकम मी. आय मध्ये काय चेंज होईल, आयचं मी होईल, त्याची द्वितीया होते मी. वी, इट विल बिकम अस. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला आय असेल तर तुम्हाला पॅसिव्ह फॉर्म मध्ये मी लिहावं लागेल. जर इथं सुरुवातीला वी असेल तर इट विल बिकम अस. यू असेल तर इट विल रिमेन यू. ते यूज राहील. देर विल बी नो एनी चेंज. याच्यात कोणताही बदल होणार नाही. ही, इट विल बिकम हिम. ही मध्ये बदल होईल, तो हिम होईल. सी, इट विल बिकम हर. याचं होणार आहे हर. इट रिमेन्स ॲज इट इज. इट मध्ये कोणताही बदल होत नाही. इट रिमेन्स ॲज इट इज. अँड नाउ दे,
दे विल बिकम देम. दे आहे त्याची द्वितीय बनते देम. म्हणजे हे बदल तुम्हाला ध्यानात ठेवावे लागतील. म्हणजे चेंज करताना काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला आताच सांगितल्या, या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत. मी पुन्हा एकदा त्या रिपीट करतो. सुरुवातीला काही विद्यार्थी नव्हते, तर त्यांना कदाचित हे समजलं असेल, तर त्यांना पण रिपीट होईल, आणि जे आधीपासून होते त्या विद्यार्थ्यांना पुन्हा रिपीट होईल. सो चेंज द व्हॉइस, त्याचे दोन टाईप आहेत, ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करण्यासाठी 4 गोष्टी महत्वाच्या. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे टेन्स ओळखायचा आहे. दिलेल्या वाक्याचा टेन्स कोणता आहे. सेकंड, दिलेल्या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. मला परत एकदा सांगा, या 4 गोष्टी तुम्हाला समजून घेतल्या पाहिजेत. टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स, दिलेल्या वाक्याचा काळ कोणता. सेकंड, व्हॉट इज सब्जेक्ट. नेक्स्ट, व्हॉट इज वर्ब, अँड देन ऑब्जेक्ट. या 4 गोष्टी तुम्हाला समजलेल्या आहेत. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. मग तुम्ही कोणतेही सेंटेन्स घ्या. आय प्ले क्रिकेट. सब्जेक्ट आय, वर्ब प्ले, अँड क्रिकेट इज ऑब्जेक्ट. हे ऑब्जेक्ट आहे त्या ठिकाणी. असं कोणते ऍक्शन तुम्ही परफॉर्म करता. आय सिंग अ सॉन्ग, मी गाणं म्हणतो. सो आय सिंग अ सॉन्ग. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. अगदी बोर्डवर लिहिण्याची आवश्यकता नाहीये. सेंटेन्स सांगितलं तर तुम्हाला लगेच कळेल की सब्जेक्ट काय आहे, वर्ब काय आहे आणि ऑब्जेक्ट काय आहे. आय सिंग अ सॉन्ग, सब्जेक्ट कोणता आहे ना, आय. वर्ब काय सांगा, सिंग. आणि ऑब्जेक्ट कोणता आहे, अ सॉन्ग. या 3 गोष्टी तुम्हाला समजल्या आणि दिलेल्या वाक्याचा टेन्स समजला तर पॅसिव्ह करणं अगदी सोपं आहे. कोणताही विद्यार्थी ते करू शकेल. मग तुम्ही सुरुवात करता तुमच्या सेंटेन्सची. ऑब्जेक्ट आहे, जे लेटर आहे, त्यानं पॅसिव्हची कन्स्ट्रक्शन होते, अ लेटर. व्हेरी गुड. काही विद्यार्थी जसं मी सांगतोय ते सेंटेन्स सुद्धा मेसेज फॉर्म मध्ये मला पाठवतायत. दे आर लिसनिंग केअरफुली. ते खूप काळजीपूर्वक ऐकतायत. कोणत्याही लर्निंग साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असेल तर काळजीपूर्वक ऐकणं. एकदा का तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं तर तुम्हाला ती गोष्ट परफेक्ट समजेल. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला शिकवलेला भाग समजला आणि एखाद्याला समजला नाही, यामध्ये एकच गोष्ट असते, ज्याने काळजीपूर्वक ऐकला त्याला समजलं, ज्याने ऐकला नाही त्याला समजलं नाही. याच्यापेक्षा वेगळं कोणतंही तत्वज्ञान नाही. जस्ट लिसन केअरफुली, यू विल अंडरस्टँड ईच अँड एव्हरीथिंग, ईच अँड एव्हरी कन्सेप्ट ऑफ चेंज द व्हॉइस. चेंज द व्हॉइसचा प्रत्येक कन्सेप्ट समजेल जेव्हा तुम्ही काळजीपूर्वक ऐकाल. सो तुम्हाला आयडेंटिफाय तर करता आलं, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. नेक्स्ट प्रोसेस, युअर सेंटेन्स ऑफ पॅसिव्ह व्हॉइस विल बिगिन विथ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट इथं आपण घेतो. टेन्स प्रेझेंट आहे म्हणून प्रेझेंट मधलं इज घेतलंय. V3 दॅट इज रिटन. मगाशीच मी सांगितलं, टेक टूक टेकन, गिव्ह गेव गिव्हन, स्पीक स्पोक स्पोकन, स्टील स्टोल स्टोलन, ड्रिंक ड्रँक ड्रँक, ब्रेक ब्रोक ब्रोकन. ही जशी क्रियापदाची 3 रूप ऑलरेडी तुम्ही शिकलेला आहात, तसं राईट, रिटन आणि ऍट द एंड ऑफ बाय हिम दॅट पर्सन हॅज डन, बाय हुम द ऍक्शन इज डन. मगाशी कमेंट मध्ये कोणीतरी विचारलं होतं की बाय का घेतलेलं आहे. बाय हुम दॅट ऍक्शन इज डन ते शेवटी लिहायचंय, कोणाकडून ती ऍक्शन झाली. दॅट्स वाय वी हॅव टू राईट बाय. सो मला वाटतंय बऱ्यापैकी तुम्हा सगळ्यांना हे सेंटेन्स आणि त्याचं पॅसिव्ह फॉर्म समजलं असेल. समजलंय का? नंतर याच्या पुढे आपल्याला जायचंय ते म्हणजे, बऱ्यापैकी समजलंय? हो, कमेंट येतात येस, ओके, ओके. म्हणजे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह कसं चेंज करायचं हा पार्ट समजलेला दिसतोय.
आता हेच वाक्य तुम्ही पाहिलं का, ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह ट्रान्सफर केलं. याच्या बाजूलाच मगाशी मी घेतलं होतं पहा, प्रोनाउन्स आय, वी, यू, ही, सी, इट, दे. दीज आर द प्रोनाउन्स. आणि मग याच्यामध्ये काय चेंज करावं ते मी तुम्हाला सांगितलंय. कदाचित प्रत्येकाला समजलं असेल. आय मध्ये काय बदल होईल, मी, वी, अस, यू, यू, ही, हिम, सी, हर, इट, इट आणि दे, देम. यामध्ये फक्त यू आणि इट हे प्रोनाउन असे आहेत, याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. काही माणसं असे असतात बघा, ज्यांच्यात काही बदल होत नाही, तसे ते दोघे आहेत. यांच्यामध्ये देअर इज नो चेंज, यामध्ये कोणताही बदल होत नाही. अशा पद्धतीनं मग आपण पुढचे काही सेंटेन्सेस बघूया. आणि मग त्या सेंटेन्स मध्ये याच पद्धतीनं तुम्हाला टेन्स ओळखायचा आहे, सब्जेक्ट ओळखायचा आहे, वर्ब ओळखायचा आहे आणि ऑब्जेक्ट हे ओळखायचं आहे. बघूया आपण आता. थ्री सेंटेन्सेस आर गिवन हिअर. एकूण 3 वाक्य दिलेली आहेत. यातलं पहिलं वाक्य तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, वी क्लीन द क्लासरूम. पहिली गोष्ट, आयडेंटिफाय द टेन्स. डोळे झाकून तुम्ही टेन्स ओळखू शकता. आता मी काळ मागे सांगितलं, परंतु काळ ओळखण्याची ट्रिक काय, कसं ओळखणार तुम्ही टेन्स, तर दिलेल्या सेंटेन्स मध्ये क्लीन, वॉच अँड ओपन्स, वर 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 या क्रियापदाला तुम्ही जर का ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लगेच टेन्स ओळखता येईल. इथं जर का क्लीन आहे त्याच्या ऐवजी, लेट मी चेंज इंक हिअर, क्लीन, तर ते त्याचं पास्ट फॉर्म आहे. म्हणजेच तुम्हाला कळतंय की तो पास्ट टेन्स मधलं सेंटेन्स आहे. मग दिलेल्या वर्ब वरूनच तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल दिलेल्या सेंटेन्सचा टेन्स कोणता आहे. याच्यावरून ओळखता येतं. कशावरून, तर वर्ब वरून आपल्याला ओळखता येतं की कोणता टेन्स. वी क्लीन द क्लासरूम. आता एकदा टेन्स ओळखलं, ओके, व्हेरी गुड. काही विद्यार्थी कमेंट मध्ये पाठवतात लगेच, व्हॉट इज सब्जेक्ट, व्हॉट इज वर्ब, व्हॉट इज ऑब्जेक्ट. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना हे समजतं आहे. मग आता याच्यामध्ये वी हा सब्जेक्ट आहे, क्लीन हे वर्ब आहे आणि द क्लासरूम हे ऑब्जेक्ट आहे. आता याच्या पुढे अजून काही सेंटेन्सेस येणार आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला, आता हे इझी एकदम आहे, छोटस सेंटेन्स आहे, त्यामुळे आयडेंटिफाय करायला एकदम इझी आहे. परंतु याच्यापेक्षा काही मोठी सेंटेन्सेस येतात, त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट शोधायचंय, मग मात्र विचार करावा लागतो. मग तेही कसं करायचं आपण ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर इथं तुर्तास आपण बघूया सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. सेकंड सेंटेन्स आहे, यू वॉच अ मूवी. कोणता सब्जेक्ट आहे, यू. वर्ब कोणता आहे, वॉच. ऑब्जेक्ट कोणता आहे, अ मूवी. पहिल्यांदा या गोष्टी आयडेंटिफाय करा. सब्जेक्ट आहे ही, ऑब्जेक्ट आहे ओपन्स, वर्ब आहे सॉरी सब्जेक्ट आहे ही, वर्ब आहे ओपन्स आणि ऑब्जेक्ट आहे द डोअर. व्हेरी गुड. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना आता हे समजलं की सब्जेक्ट काय, वर्ब काय, ऑब्जेक्ट काय. एकदा हे समजलं की मग तुम्हाला चेन द वॉइस काय असतं हे काय अवघड राहणार नाहीये. अगदी तुम्ही बिनधास्त मला आता हे वाक्य सांगाल याचं पॅसिव्ह फॉर्म कसं करावं. पहिलं सेंटेन्स आहे, यामध्ये द क्लासरूम इज ऑब्जेक्ट.
and your answer will begin with the classroom. उत्तराची सुरुवात होईल क्लासरूम. आता साहजिकच आपण ही सगळी सेंटेन्स प्रेझेंट टेन्स मधलीच पाहतोय, त्यामुळे एम इज आर पैकी क्लासरूम सिंग्युलर आहे, एकच क्लासरूम आहे, दॅट्स वाय इज. बरोबर आहे. आता मला थोडस ते स्क्रीनवर बऱ्यापैकी विद्यार्थी उत्तर बरोबर पाठवतायत, म्हणजे तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर होतोय. इज, क्लीन, आणि मग सर्वात शेवटी बाय. बाय whom the action is done? By all of us. We, काय बदल होईल याच्यामध्ये? अस बदल होईल. असं सेंटेन्स तुमच्याकडे असेल. तुम्हाला लिहून घेण्याची पण आवश्यकता नाहीये, तुम्ही नंतरही ते पाहू शकता. एखादा कन्सेप्ट समजला नाही तर तो रिपीट पण होतोच आहे. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट, तिन्ही गोष्टी फाइंड आउट करायच्या. अगदी कोणी आता सांगेल युअर सेंटेन्स विल बिगिन विथ अ मूवी. व्हेरी गुड. खूप छान रिप्लाय येतात मुलांचे. माझ्याही अगोदर त्यांचे उत्तर तयार आहेत. सो व्हेरी शार्प स्टुडंट. न्यायमूर्ती रानडे यांनी एकदा म्हटलंय, स्टुडंट्स आर मच मोर दॅन टीचर. विद्यार्थी हे शिक्षकांपेक्षा हुशार असतात. अँड दिस इज प्रूफ. हे प्रूफ आहे की माझ्या अगोदर तुमचे आन्सर्स रेडी आहेत. यू आर रेडी विथ युअर आन्सर्स. तुम्ही तुमच्या उत्तरांसह तयार आहात. अ मूवी, वॉच. अगेन प्रेझेंट टेन्स, दॅट्स वाय इज. Then watched is the V3, क्रियापदाचं तिसरं रूप. आणि ऍट द एंड बाय यू. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे यू मध्ये कोणताही बदल होत नाही. इट रिमेन्स ॲज इट इज. ते जसंच्या तसं राहतं, यामध्ये काही बदल नाहीये. आणि शेवटचं वाक्य सुद्धा स्क्रीनवर मला दिसतंय. ऑल स्टुडंट्स हॅव सेंट देअर रिप्लाय. सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांचा रिप्लाय पाठवला आहे. स्टुडंट्स आर ट्राइंग टू आन्सर as soon as they see sentences. Subject, verb and object. So this is the sentence with subject, verb, object. Your answer will be the door. काही विद्यार्थ्यांनी पाठवलंय, ज्यांनी नाहीये त्यांच्यासाठी the door. Very good. Is opened and by him. Very nice. So you might have understood all these things. या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असतील असं मला वाटतंय. आता मी स्क्रीनवर एक वाक्य देतो. ते वाक्य थोडंसं वेगळं असेल याच्यापेक्षा. त्या वाक्यामध्ये आपल्याला टेन्स ओळखायचा आहे, सब्जेक्ट ओळखायचा आहे आणि वर्ब आणि ऑब्जेक्ट ओळखायचं आहे. सो जस्ट अ मिनिट, एकच मिनिट झाला. कार्स अँड बसेस पोल्यूट द एअर. स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय का? नाही दिसत आहे. थोडासा इंक मी चेंज करतो सो दॅट you can see it.
या स्क्रीनवरती लिहितो म्हणजे बऱ्यापैकी दिसेल तुम्हाला. Cars and buses pollute the air. Pollute म्हणजे pollution. So cars and buses pollute the air. पहिल्यांदा screen is disturbed. Okay. दिसतंय काही सेंटेन्स पहा सगळ्यांना. Cars and buses pollute the air. सेंटेन्स दिसतंय? ओके. आन्सरही आलेला आहे. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस रिप्लाय. स्वप्नाली. येस. कार्स अँड बसेस पोल्यूट द एअर. पहिल्यांदा आपण आयडेंटिफाय करूया टेन्स. आणि टेन्स ओळखण्यासाठी काय करावं लागेल? पोल्यूट वर्ब. वर्ब तुम्ही पाहिलं की तुम्हाला टेन्स करेल आणि पोल्यूट इज अ प्रेझेंट टेन्स. जर पोल्युटेड असतं तर दॅट इज पास्ट टेन्स, तर तो पास्ट टेन्स आहे. बऱ्याच याला उच्चार पोल्यूट असं करतात. बरेचसे असे इंग्लिश मधले वर्ड्स आहेत ज्याचे उच्चार आपण वेगळ्या पद्धतीने करतो. तुम्ही गॅरेज हा वर्ड ऐकला असेल. ऑल ओव्हर इंडिया इट इज प्रोनाउन्स एज गॅरेज. संपूर्ण भारतभर त्याला गॅरेज म्हणतात, बट ऍक्च्युअली इट इज अ गराज. तो ऍक्च्युअली काय आहे? गराज. रेस्टॉरंट असा पण संपूर्ण भारतभर सगळ्या हॉटेल्स वरती अमुक अमुक रेस्टॉरंट असा वर्ड पाहतो. दॅट इज रेस्टॉरंट. खरं तर त्याचा उच्चार हा रेस्टॉरंट नाहीये, दॅट इज रेस्टॉरंट. तो आहे रेस्टॉरंट. बरेचसे वर्ड्स आहेत त्याचं प्रोनाउन्सिएशन आपल्या इथं वेगळ्या पद्धतीने केलं जातं. तसा हा वर्ड आहे पल्यूट, नॉट पोल्यूट. सो बघूया आपण. हा वर्ब तर तुम्हाला समजला, प्रेझेंट फॉर्म मधला आहे. आता यामध्ये सब्जेक्ट आहे, तर काहींनी उत्तर पाठवलंय, त्यांनी आयडेंटिफाय केलंय कार्स अँड बसेस. अगोदरच्या सगळ्या वाक्यात काय होतं? आय, वी, यू, ही, सी, इट, एखाद्या पर्सनचं नाव होतं. पण इथं आहे कार्स अँड बसेस, तर हे दोन्हीही सब्जेक्ट आहेत. अँड दिस इज ऑब्जेक्ट. हे काय आहे? ऑब्जेक्ट आहे. व्हेरी नाईस. बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडून आन्सर येत आहे. द एअर pollute present tense is pollute. We have to write past participle म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप लिहा. आणि at the end by cars and buses. इथं आपल्याला कार्स अँड बसेस लिहायचे. इथं काय आय, वी, यू, ही, सी, इट याच्यासारखे काही चेंजेस करायचे नाहीत. मग एवढं तुम्हाला बदललेलं सेंटेन्स सुद्धा आयडेंटिफाय करता येतं. म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला हा टाईप मला असं वाटतंय समजलेला आहे. मग आता एखादं पास्ट टेन्स मधलं सेंटेन्स बघूया आपण. पास्ट टेन्स मध्ये कसं असतं सेंटेन्सेस? तर स्क्रीनवरती तुम्हाला ही दोन सेंटेन्सेस दिसत आहेत. आणि मग या दोन सेंटेन्स मध्ये जे तुम्हाला वर्ब दिसतंय, कोणतं वर्ब आहे बघा बरं? सॅंग. आणि इथं वर्ब कोणता आहे? प्लेड. वर्ब बघितलं की तुम्हाला समजेल की ते कोणत्या टेन्स मधलं आहे? पास्ट टेन्स मधलं आहे. कारण फर्स्ट फॉर्म असतंय सिंग. पहिलं क्रियापदाचं रूप आहे सिंग. त्याचा पास्ट फॉर्म होतो सॅंग आणि त्याचं पास्ट पार्टिसिपल होतं संग. चेंज वाईज करण्यासाठी क्रियापदाचं तिसरं रूप सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. पास्ट पार्टिसिपल माहिती पाहिजे. जसं टेन्स माहिती पाहिजे, सब्जेक्ट पाहिजे, वर्ब पाहिजे, ऑब्जेक्ट पाहिजे, तसं पॅसिव्ह मध्ये क्रियापदाचं तिसरं रूप लिहावं लागतं. म्हणून तुम्हाला क्रियापदाचं तिसरं रूप, मग याची लिस्ट तुमच्याकडे पाहिजे.
You must know past participle of all the verbs. या सगळ्या वर्बचे पास्ट पार्टिसिपल काय ते माहिती असले पाहिजे. तुमच्याकडे नोटबुक मध्ये ते लिहून ठेवा, मग या टाइपचे सेंटेन्सेस सोडवू शकाल. तो सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. आता बाकीची प्रोसेस तीच आहे, फक्त टेन्स बदलला. आणि टेन्स बदलल्याने काय फरक पडतो बघा बरं. सो आन्सर विल बिगिन विथ अ सॉन्ग. उत्तराची सुरुवात ऑब्जेक्ट तुम्ही सुरुवातीला घ्याल, म्हणजेच अ सॉन्ग ने करा. पास्ट टेन्स आहे म्हणून पास्ट फॉर्म मधलं तुम्हाला वॉज किंवा वर. बऱ्यापैकी आपण मराठी माध्यमाची मुलं याचा उच्चार वेअर असं करतो, पण इट इज वर. त्याचा उच्चार आहे वर. त्यांचं प्रोनाउन्सिएशन आहे इंग्लिशचं आणि आपलं प्रोनाउन्सिएशन थोडस वेगळं आहे. फरक पडतो. कारण तुम्ही जर कधी बोलला किंवा कधी ऐकलं असेल फॉरेनर्स लोकांचं बोलणं, तर तुम्हाला समजेल की हाऊ दे स्पीक, ते कसं बोलतात. वर अ सॉन्ग वॉज सम. क्रियापदाचं आपल्याला तिसरं रूप घ्यावं लागेल. सम क्रियापदाचं तिसरं रूप लिहा, पास्ट पार्टिसिपल. आणि शेवटी लिहा बाय. की याच्यामध्ये बदल काय होईल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा हे तुम्हाला लिहावं लागेल. आता सेकंड सेंटेन्स, दे प्लेड क्रिकेट. दे प्लेड क्रिकेट, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. आता कोणताही विद्यार्थी सांगू शकेल युअर सेंटेन्स विल बिगिन विथ क्रिकेट. पास्ट टेन्स आहे, दॅट्स वाय वॉज. प्लेड हे रेग्युलर वर्ब्स आहेत. प्रेझेंट मध्ये प्ले आहे, पास्ट मध्ये प्लेड आणि पास्ट पार्टिसिपल प्लेड. प्ले, प्लेड, प्लेड. वॉक, वॉक्ड, वॉक्ड. टॉक, टॉक, टॉक्ड. याच्यामध्ये कोणताही चेंज होत नाही. पास्ट मध्ये जर प्ले असेल तर पास्ट मध्ये होतं प्लेड आणि पास्ट पार्टिसिपल सुद्धा प्लेडच होतं. याच्यामध्ये काय बदल होत नाही. काही क्रियापदांमध्ये बदल होतो, काही क्रियापदांमध्ये ऍज इट इज, पास्ट मध्ये पण आणि पास्ट पार्टिसिपल मध्ये सुद्धा. क्रिकेट वॉज प्लेड बाय दे, इट विल बिकम दे. आता हेच वाक्य जर आपल्याला असं असेल, आपण थोडस वेगळ्या पद्धतीने हे वाक्य घेऊया. They drew pictures. They drew some pictures. असं आपण लिहूया थोडंसं चेंज. Some pictures. They drew some pictures. यामध्ये सब्जेक्ट काय आहे पहा. ते वर आहे ड्रीव आणि ऑब्जेक्ट आहे सम पिक्चर्स. काही विद्यार्थ्यांनी त्याचा आन्सर देखील पाठवले. सो व्हेरी नाईस. सम पिक्चर्स. ऑब्जेक्ट तुम्ही सुरुवातीला घ्या, नंतर वॉज आपण घेत होतो, त्याच्याऐवजी या ठिकाणी आपल्याला वर. कारण सम पिक्चर्स, पिक्चर्स हे प्लुरल फॉर्म आहे, अनेक वचनी आहे आणि म्हणून अनेक वचनेच तुम्हाला इथं सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागेल. वर. ड्रॉ आहे, त्याचं पास्ट फॉर्म आहे ड्रीव आणि पास्ट पार्टिसिपल आहे ड्रॉ. बाय देम. अशा पद्धतीनं तुम्हाला सब्जेक्ट वर्ब आयडेंटिफाय करता आलं, टेन्स आयडेंटिफाय करता आलं की मग तुम्ही ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह
असं कन्स्ट्रक्शन करू शकता. म्हणजे जवळपास 12 काळांपैकी जे 8 टाइप्स आहेत त्याच्यामध्ये चेंज वाईज करता येतं. आज आपण फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स या 2 फॉर्म मधलेच आपण टेन्स जे फॉर्म आहेत त्यातली फक्त वाक्य आपण इथे घेतली आहेत. कुणाची काही शंका आहे का? कुणाला काय असं समजलं नाहीये? मला जर कमेंट मध्ये काय कळालं तर कदाचित त्याला तो भाग रिपीट करता येईल. आय थिंक तुम्हाला सगळ्यांना हे समजलं असेल. ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन कुणाला समजलं नाहीये? काहींना समजलेलं नाहीये? ओके, नाही समज. येस, हो, क्रिस्टल क्लिअर. ओके, ऑल अंडरस्टँड. ओके, हो हो. मग बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना हा पाठ समजलाय. एकच गोष्ट सगळ्यात महत्वाची, तुम्हाला जे काय शिकवलं जाते ते समजण्यासाठी तुम्ही क्लास सुरू झाल्यापासून उपस्थित असला पाहिजे. दुसरी गोष्ट, पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्ही प्रत्येक सेंटेन्स पाहिलं पाहिजे. एक वेळ तुम्ही कमेंट्स देण्यासाठी मोबाईलकडे नाही बघितलं तरी चालेल, परंतु प्रत्येक सेंटेन्स तुम्ही ऐकलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर झालेला असेल. आता मग काही सेंटेन्सेस मी तुम्हाला सोडवण्यासाठी देतो, जी तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घेऊ शकता आणि मग तुम्हाला ती वाक्य सोडवता येतील. ओके, दे हेल्प पुअर्स हे पहिलं सेंटेन्स आहे. कदाचित काही विद्यार्थी लगेचच त्याचं पॅसिव्ह फॉर्म पण करू शकतात. सेकंड, we saw tigers. We saw tigers. I teach English. I teach English. He speaks English. हा थोडासा डिफिकल्ट वर्ड आहे तुमच्या वर्गाच्या दृष्टीनं. He stole a gold necklace. He stole a gold necklace. फक्त या स्टोल बद्दलचे मी तिन्ही फॉर्म तुम्हाला सांगतो. स्टील, स्टोल आणि स्टोलन. जर या क्रियापदाची 3 रूप तुम्हाला माहिती असतील तर हे वाक्य तुम्हाला ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह इझिली कन्वर्ट करता येईल. They praised their prince. पहिलं वाक्य, they helped poor. त्यांनी गरिबांना मदत केली. We saw tigers. आम्ही टायगर्स पाहिले. I teach English. मी इंग्लिश शिकवतो. He speaks English. तो इंग्लिश बोलतो. He stole a gold necklace. त्याने गोल्ड नेकलेस चोरला. They praised their prince. त्यांनी त्यांच्या प्रिन्सचं कौतुक केलं. So all these sentences write down in your notebook so that you will transform them from active to passive. 1-2 मिनिटात लिहून घ्या. व्हेरी गुड. काही आन्सर्स पण येत आहेत. इंग्लिश इज स्पोकन बाय हिम.
आता तुम्हाला काही सेंटेन्सेस मी स्क्रीनवर लिहितोय, त्याचं तुम्हाला ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे ते फक्त आयडेंटिफाय करायचं. ओके, बऱ्यापैकी झाले असतील सेंटेन्सेस. आता मी जे सेंटेन्स इथं स्क्रीनवर देतोय ते तुम्ही ओळखायचे. आयदर इट इज ऍक्टिव्ह और पॅसिव्ह. ते ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. ऑपरेशन is carried out. Operation is carried out. यामध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस आहे का पॅसिव्ह व्हॉइस आहे? ऑपरेशन इज कॅरिड आउट. ऑपरेशन सिंदूर इज कॅरिड आउट. किंवा डॉक्टरने केलेलं ऑपरेशन असेल. सो काही जण पॅसिव्ह पाठवत आहेत, काही जण ऍक्टिव्ह आहे. ओके, पॅसिव्ह 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 पॅसिव्ह, व्हेरी नाईस. ज्यांनी पॅसिव्ह आन्सर पाठवले ते बरोबर आहे, कारण पॅसिव्ह मध्ये कन्स्ट्रक्शन काय असते, इज आणि नंतर V3 असं कन्स्ट्रक्शन असेल तर 100% ते पॅसिव्ह मधले समजून घ्या. फक्त इथं मात्र काय मिसिंग वाटलं तुम्हाला या वाक्यामध्ये, इथं शेवटी बाय हुम द ऍक्शन इज डन. ही ऍक्शन कोणी केली हे तुम्हाला समजलं नाही, त्यामुळे थोडस कन्फ्युजन मध्ये काही जणांनी सुरुवातीला ऍक्टिव्ह दिलं असेल. बट ऑपरेशन इज कॅरिड आउट बाय द डॉक्टर, बाय द डॉक्टर्स असं तुम्ही लिहू शकता. द डॉक्टर्स. आता पहा, या वाक्याकडे तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअर समजतंय इट इज फ्रॉम पॅसिव्ह व्हॉइस. ते पॅसिव्ह व्हॉइस मधलं सेंटेन्स आहे. तर आपल्याला ते ओळखायचं कसं? सिंपल अशी कन्स्ट्रक्शन असेल, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट ऍक्टिव्ह व्हॉइस. इफ इट इज नॉट इन दॅट फॉर्म, त्या फॉर्म मध्ये नसेल, दॅट इज पॅसिव्ह व्हॉइस. ओके, ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं कन्स्ट्रक्शन, ऍक्टिव्ह व्हॉइस, सब्जेक्ट आहे, V1 आहे, ऑब्जेक्ट आहे. पॅसिव्ह व्हॉइस मधले ऑब्जेक्ट एम इज आर, V3 बाय अँड देन सब्जेक्ट. या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला समजून घेता येईल ऍक्टिव्ह व्हॉइस कसं आहे. ओके, ही राइट्स अ लेटर. सेंटेन्स तुमच्याकडे आहेच ऑलरेडी, यू हॅव सीन दिस. ओके, बऱ्यापैकी मला वाटतं सर्वांना हे समजलं असेल. कोणाची शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये पाठवू शकता. पुन्हा ज्यावेळेस याच्या पुढचा सेक्शन होईल त्यावेळेस याही गोष्टी पुन्हा एकदा रिपीट केल्या जातील. ओके ओके ओके. नंतर जरा स्पीड थोडं कमी झाला असेल, होते व्यवस्थित.